ज्याही वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की कॉलेज निवड किंवा महाविद्यालयाची निवड करत असताना कोणत्या बाबीचा विचार करणं आवश्यक आहे, कारण ज्यावेळेस विद्यार्थी या ठिकाणी नीट एक्झामिनेशन देतात, नीट एक्झामिनेशन मध्ये थोडेफार कमी मार्क येतात, त्यावेळेस विद्यार्थी कदाचित ऑप्शनल म्हणून बी फार्मसीचा या ठिकाणी विचार करतात. मग बी फार्मसी तर घ्यायची आहे, मग बी फार्मसी घेत असताना एकंदरीत जे कॉलेज आपण मिळत आहे किंवा आपली ड्रीम सोडून एखादी ऍडजस्टमेंट करत आहोत, ते ऍडजस्टमेंट सुद्धा आपली एक चांगल्या प्रकारची असावी किंवा चांगल्या लेवलची असावी, या अनुषंगाने आपण कॉलेज निवडत असतो. तर त्यामध्ये महाराष्ट्रातली जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, काही गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहेत, अशा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्याचा प्रयत्न असतो ऍडमिशन मिळवण्यासाठी. तर अशाच केसमध्ये विद्यार्थ्यांनी हे कॉलेज निवडत असताना सर्वात महत्वाचं आहे की आपले मार्क्स किती आहेत आणि आपल्या मार्क्सला लास्ट 2-3 इयर्स मध्ये कोणते कॉलेजेस मिळाले. याच्यासाठी जेही विद्यार्थी आपल्याकडे पेडसाठी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना